आपण सेल्युलर स्ट्रक्चरमधलं शिकत आहोत भाग. आपण सेलचे पार्ट्स मागच्या पिरियडला शिकलो होतो. आता आपण त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव त्याचा अभ्यास करणार आहोत. हाऊ डू द सेल्स ॲक्वायर डेफिनेट शेप. पेशींना निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो हे आपण शिकलो सेल वॉलमध्ये, आहे की नाही. सेल वॉल याचा आन्सर. हाऊ आर सेल प्रोटेक्टेड. सेल कशामुळे प्रोटेक्ट होते, सेल वॉलमुळे प्रोटेक्टेड होते. व्हॉट आर द नीड्स ऑफ सेल. पेशींच्या गरजा कोणत्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा ते आपण समोर शिकणारच आहोत. आपण आता शिकणार आहोत मायक्रो ऑर्गॅनिझम. याला म्हणतात सूक्ष्मजीव. मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, सूक्ष्मजीव. व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीव म्हणजे काय. कॅटेगरीज. सूक्ष्मजीव म्हणजे असे जीव का जे आपल्याला डोळ्यानं साधे दिसू शकत नाही किंवा काही दिसू शकते काहीवाले. कॅटेगरीज द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इंटू 2 ग्रुप्स अकॉर्डिंग टू साईज. साईजनुसार त्याचे 2 गट करा म्हणते. अमिबा, पॅरामोशियम. याचा उच्चार काय करायचा, पॅरामोशियम. हा युग्लिना, युग्लिना. स्नेल, एलिफंट, पिजन, वार्म. वार्म म्हणजे कृमी. 1 2 3 4 5 6 7 7 सजीवाचे नाव दे, त्याचं वर्गीकरण करा म्हणते. करता येते आपल्याला. कोणते सूक्ष्मजीव याच्यातले कोणते नाही आहे. जे डोळ्याने दिसू शकत नाही जनरली ते सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना हे काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. वार्म सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जातो. तर हे गोगलगाय, हत्ती, कबूतर हे मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहे. वी हॅव लर्न दॅट देअर आर काउंटलेस म्हणजे अमाप, जे मोजू शकत नाही, असंख्य लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. पृथ्वीवर असंख्य असे सजीव आहेत जे आपल्याला मोजता पण येत नाही बरोबर. ऑफ दीज द ऑर्गॅनिझम विच कॅनॉट बी सीन विथ अवर आईज बट कॅन ओनली बी ऑब्झर्व अंडर अ मायक्रोस्कोप आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. मग पृथ्वीवर जे काही सजीव आहेत जे आपल्या डोळ्यानं दिसत नाही तर त्याला पाहण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शकाचा वापर करतो, त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतात. ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हे कुठे आढळतात, सूक्ष्मजीव. ऑकरन्स म्हणजे आढळणे. कुठे आढळतात हे सूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस इन द एअर. हवेमध्ये सुद्धा असतात. वॉटर म्हणजे पाण्यात असतात. सॉइल म्हणजे मातीत असतात. फूड म्हणजे अन्नात सुद्धा असतात. सेवेज म्हणजे कचरा, कचऱ्यात सुद्धा असतात, नाही का. सेवेज, गार्बेज म्हणजे एकच. ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतीच्या खोडामध्ये, पानामध्ये, फुलामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आतमध्ये असतात. अँड ॲनिमल्स प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे आपल्या पोटात सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. इन्क्लुडिंग ह्युमन म्हणजे माणसाला धरून सुद्धा. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी म्हणजे काय, एकटे. आता तुम्हाला त्या सोलो डान्स, सोलो म्हणजे सिंगल डान्स आहे का नाही. ग्रुप डान्स, सोलो डान्स म्हणजे सिंगल. तर सॉलिटरी शब्द त्या ठिकाणी एकटे असतात. काही मायक्रो ऑर्गॅनिझम एकटे असतात. दॅट इज दे लाईव्ह सिंगली, एकाकी असतात. एक्झाम्पल अमिबा, पॅरामोशियम. वेअर ॲज सम लिव्ज इन कॉलनी. काही ग्रुप नसतात. कॉलनी म्हणजे काय, गट. गटागटाने मिळू राहतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम लिव्ह ऑन द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल. काही सूक्ष्मजीव जे आहेत ते मेलेले प्राणी असो किंवा झाडं असो, वाळलेले झाडं त्याच्यावर जगतात. ऑब्झर्वेशन अँड मेजर. हे काय पाहिलं आपण, हे सूक्ष्मजीव कुठं असतात आपण पाहिलं. वनस्पती, प्राणी, पेशी यांच्या शरीरामध्ये, हवेमध्ये, पाण्यामध्ये, जेवणामध्ये, मातीमध्ये सगळ्या ठिकाणी असतात. तर काही ग्रुप नसते, काही सिंगल असते. ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आता याचं निरीक्षण आणि मेजरमेंट म्हणजे मापन कसं करतात. ट्राय दिस. कीप अ मॉइस्टन पीस ऑफ ब्रेड ऑर भाकरी इन अ क्लोज बॉक्स. एका डब्यामध्ये मॉइस्ट ठरलेलं म्हणजे ओलसर भाकरीचा तुकडा ठेवायचा किंवा ब्रेडचा. ऑब्झर्व इट आफ्टर 3-4 days. बंद करून ठेवायचं झाकण लावून. युजिंग अ मॅग्निफाईंग लेन्स. आणि
3-4 दिवसानंतर त्या ब्रेड्सवर ऑब्झर्व करा. डोळ्यांनी सुद्धा दिसतं. त्याच्यावर काय चढलेलं दिसतं मला, फुली म्हणतो आपण, बुरशी लागलेली दिसते. ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर. आपल्या घरापाशी जर सांडपाणी कुठं डबक्यातलं साचून राहते खराब, त्यातलं जर एक थेंब पाणी आपण कुठं गेलं, फ्रॉम अ स्टॅग्नंट पडल अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक अमिबा असे वळवळताना आपल्याला दिसू शकते. टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट, दही, योगर्ट म्हणजे दही, आर बटर मिल्क किंवा ताक ऑन अ ग्लास स्लाइड अँड ऑब्झर्व इट अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता आपल्या शाळेमध्ये आपल्याला पाहता आलं असतं दह्याचं थेंब घेऊन त्याच्या खाली खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम त्या दह्याच्या याच्यामध्ये असतात, जे आपल्या शरीराला पोषक असतात, म्हणून आपण ते खातो. इन अवर नोटबुक ड्रा स्केचेस ऑफ द मायक्रोब्स यू ऑब्झर्व. डू यू नो, माहीत आहे का, वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर्स इन साईज विथ अवर आईज. आपल्या डोळ्यांना 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू दिसू शकत नाही. सो वी मेक ग्लास स्लाइड्स ऑन द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑब्झर्व देम अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्यामुळे काचपट्ट्या तयार करून आपण त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली आपण त्याचे निरीक्षण करत असतो. हाउएव्हर इफ अ मॅग्निफिकेशन ऑफ 1000 multiply proves to be insufficient, then we need to use an electron microscope to observe those microorganisms. परंतु जर 1000 पटीचे वर्धन अपुरे ठरत असेल, वर्धन म्हणजे वाढ, मॅग्निफिकेशन म्हणजे मोठे भाग, त्याला वर्धन म्हणतात. वर्धन म्हणजे वाढ. 1000 पटीनं जर वाढवायचं असेल तर आपल्याला ती कंपाऊंड मायक्रोस्कोपनं दिसणार नाही, तर आपल्याला मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरायला लागते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये मगच पाहिलं आपण खूप सूक्ष्म वस्तू दिसतात, 1000 पटीनं मोठ्या दिसतात. साईज ऑफ सम मायक्रोब्स. पहा आता कोणत्या मायक्रोबची साईज केवढी आहे. पॅरामिशियमची साईज किती आहे, अबाउट 100 मायक्रोमीटर, 100 मायक्रोमीटर, म्हणजे हे आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपमधून दिसू शकते. बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड, तुम्हाला टायफॉइड होते ना, त्याच कशामुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो, तर त्याची 1 to 3 मायक्रोमीटर्स साईज असतात. हे सुद्धा आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपनं दिसू शकतात. पोलिओ व्हायरस, पोलिओ जो होतो लहान मुलांना त्याचं व्हायरसपासून, तर त्याचं असते 28 नॅनोमीटर. हे मात्र आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनंच पाहावं लागते. मायक्रोब्स मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स. मग ह्या सूक्ष्मजीवाचा आकार हा किती असतो, 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. इवन इन दिस मायन्यूट ऑर्गॅनिझम देअर ऑर्गॅनिल्स कॅरी आउट ऑल लाईफ प्रोसेसेस विदिन द सिंगल सेल. बघा, तर हे सूक्ष्मजीव एवढा लहान आकार असून सुद्धा, एक पेशी असून सुद्धा त्याच्यात सर्व अंगके, सर्व जीवनक्रिया घडून असतात. या एक पेशी सजीवाला नाही नाक राहत, नाही डोळे राहत, नाही डोकं राहत, नाही मेंदू राहत, नाही हात राहत, नाही पाय राहत, नाही आतडे राहत, नाही काही राहत, तरी त्याच्या लाईफ प्रोसेसेस त्या ऑर्गॅनिल्समुळं, त्याच्या शरीरात असणाऱ्या मायक्रोकोन्ड्रिया, आता वाचले ना आपण, गॉल्जी बॉडीज, न्यूक्लियस, हे त्या गोष्टी, तर त्यामुळे सगळ्या क्रिया त्यांच्या घडून येतात. आपल्यासुद्धा शरीरामध्ये पेशीतले जे अंगक असते ते अंगकच खरं क्रिया घडवून आणत असतात. बघा, कॅन द पॉईंट ऑफ निडल अकोमोडेट मायक्रो ऑर्गॅनिझम. सुईच्या टोक्यावर सूक्ष्मजीव मावतील का. अकोमोडेट म्हणजे काय, मावणे. याच्यावर सुईच्या टोकावर लाखो सूक्ष्मजीव मावू शकतात, एवढे बारीक असतात सूक्ष्मजीव. नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नेचर म्हणजे या ठिकाणी निसर्ग नाही, तर या ठिकाणी स्वरूप त्याचं, दिसायला कसे असतात, दिसणे, स्वरूपाला मराठीचा आपला शब्द आहे दिसणे, कसे दिसतात ते. अमंग द स्केचेस यू हॅव ड्रॉन डू यू फाइंड ओन एनी ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम यू सी बिलो. व्हॉट इन्फरन्सेस कॅन यू ड्रॉ अबाउट देअर साइजेस. बघा, हे सूक्ष्मजीवाचा आकार, याच्यात व्हायरस आहे, काही बॅक्टेरिया आहे. बघा,
हे आपल्या शरीरात जातात आणि आपल्याला आजार होते. मग आपल्याला हे माहीत पडत नाही. साध्या डॉक्टरला हे मायक्रोस्कोप नसल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप नसल्यामुळे हे समजत नाही. मग आपली बिमारी बसत नाही. मग लोक म्हणते याला बाहेर बितचं लागलं म्हणते, जादू झाली म्हणते, है की नाही. पण त्याच्या शरीरामध्ये काही ना काही या बॅक्टेरियाचा परिणाम झालेला असतो. याची माहिती आपल्याला नसते. माहिती नसल्यामुळे डॉक्टरला सुद्धा कधी कधी हे आजार सापडत नाही. तेव्हा म्हणतो खूप डॉक्टर फिरले का म्हणतो, लई डॉक्टरला दाखवलं म्हणतो, पण इलाजच नाही म्हणते, त्याला बाहेरचंच लागून होतं म्हणते, करनीच करून होती म्हणते आणि म्हणून मेला म्हणते. असं आलाय. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू.